नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक आज मी सोलरचं पेमेंट करत असाल तर एक मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी तुम्ही जर पेमेंट करत असाल तर काय एक काळजी घ्यायची, तर ती काळजी काय घ्यायची आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप यासाठी तुम्ही जर पेमेंट करत असाल तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे। तर पेमेंट करत असताना तुम्हाला या पोर्टलवरच येऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे। इतर कुठल्याही पोर्टलवरती जाऊन तुम्ही पेमेंट जर करत असाल तर तुमचं पेमेंट मध्ये तुमचा अडथळा निर्माण होणार आहे आणि ते पेमेंट दुसरीकडे जाणार आहे। आणि काही जणांनी मला कमेंटमध्ये सांगितलं, तुमचा A1 फॉर्म सबमिटेड अप्रूव्हल, तुमचा जर फॉर्म जर पेमेंट जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला पेमेंट केलेलं असेल तरच तुम्हाला ते तसं ऑप्शन दाखवणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला A1 फॉर्म अप्रूव्हल जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कंपनी निवडा असं ऑप्शन येणार आहे। तर तुम्हाला A1 फॉर्म सबमिटेड म्हणजे पेमेंट कसं करायचं ते दाखवणार आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय येतं तेही दाखवतो। आणि पेमेंट करत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, तर ती काळजी कुठली आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा लाभार्थी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। सद्यस्थिती निवडायची आहे इथं। त्यानंतर इथं तुम्हाला सद्यस्थिती निवडल्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थी क्रमांक इथं टाकून घ्यायचा। तर मित्रांनो, तुम्हाला इथं पेमेंट A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज, त्याच्याखाली तुम्हाला हिरव्या अक्षरात दिलं तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे, कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा। तर तुम्हाला मित्रांनो इथं लाल अक्षरामध्ये तुम्हाला दिलेलं हे वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला त्या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला A1 फॉर्म ड्राफ्ट स्टेज जाऊन ते तुम्हाला कंप्लीट पेमेंट असं येणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा अर्ज 14 डिसेंबर 2024 रोजी केलेला आहे आणि सध्या स्थिती दाखवत आहे A1 फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवलेला आहे। तर यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला संबंधित विभागाकडून वैध NOC कालव्याच्या पाण्याचा वापर गडद शेड क्षेत्र हे करायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला इथं फाईल निवडून इथं अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उपरोक्त लाभार्थी क्रमांक वापर करून तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा आहे काय, तर करायचं असेल तर येस करा किंवा नसेल तर नो करा। आणि त्यानंतर तुम्हाला इथं फाईलवर सिलेक्ट करायचा। फाईल सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधली किंवा तुमच्या प्रोफाईलमधली PDF इथं अपलोड करायचं आहे। त्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे। अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं 0चा किंवा 100% याचा अपलोड होणार आहे। त्यानंतर अपलोड आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा अर्ज मंजुरीसाठी जे पाठवला जाईल, मंजूर झाल्यानंतर तुम्हाला इथं A1 फॉर्म मंजूर असं येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला A1 फॉर्म मंजूर झाला असं जर आला असेल तर त्याच्यावरती आधार कार्ड क्रमांक वरती नाव, तुमचा MK नंबर असा दाखवलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सध्याची स्थिती, अर्जाची स्थिती A1 अर्ज मंजूर झाला असं दाखवल्यानंतर तुम्हाला पुरवठादार शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी खाली दर्शवलेली आहे, यावरती तुम्हाला सिलेक्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा कंपन्या दिसतील, ओलपेक्स, धुके पंपिंग, परत गणेश ग्रीन, गोलो एनर्जी, हिमालया, कोसोल, KPC, सदाभाव, फ्युचर टेज काय तर आहे ते, PS डिजिटेक, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह ॲग्रीटेक, सिलेफॅक। त्यानंतर इथं आपल्याला एक पंप सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर निवडा बटनावरती क्लिक करायचं आहे। निवडा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP तुमचा रजिस्टर मोबाईलवरती एक OTP जाईल। OTP आल्यानंतर तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर तुमचा अर्ज फायनली सबमिट होणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक 5 ते 6 महिन्याच्या आसपास तुमचा जॉईंट सर्वे होईल, लाईनमॅन सर्वे होईल आणि त्यानंतर तुमचं मटेरियल येऊन तुमच्या शेतामध्ये येईल आणि त्यानंतर तुम्हाला बसवून मिळणार आहे।
तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि इतरांपर्यंत तुम्ही जर अर्ज करत असाल तर एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. तर ती काळजी काय आहे, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहिली आहे. आणि जर अजून तुम्हाला काय कमेंट जर करायचे असतील तर करा. त्यावर मी व्हिडिओ वेळोवेळी जसा टाईम भेटेल तसा वेळोवेळी अपलोड करत जाईन. धन्यवाद.